नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज बघूया बेबी शॉवरच्या मेहंदी पॅटर्नमधील खूप सुंदर असा पॅटर्न. तर खूप सुंदर असा पॅटर्न काढण्यासाठी आपल्याला अगोदर ढगाचा थोडेसे आकार देऊन घ्यायचे, जसं की बाळ ढगामध्ये बसलेला आहे असं दाखवायचं आहे. तर इथे चेहऱ्याची सुरुवात करून घ्यायची आहे. चेहऱ्याचा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला केसांना नॉर्मल शेडिंग देऊन घ्यायचे. त्याचे कान आणि छोटेसे डोळे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. डोळे काढून झाले का आपल्याला नोज आणि बाळ हसत आहे अशा पद्धतीचं दाखवायचं आहे. त्यासाठी त्याचे हसरा चेहरा दाखवायचा आपल्याला. तर तो काढून झाल्यानंतर आपण त्याचं ड्रेसचा आकार, हाताचा आकार हे सगळं अगोदर काढून घेऊयात. त्याने हातामध्ये जादूची छडी पकडली अशा पद्धतीचं इथं दाखवलेलं आहे. तर त्यासाठी त्याने मूठ दाखवलेली आहे. पूर्ण हात आपल्याला ओपन नाही दाखवायचा. बाळाने मुठीमध्ये ते पकडले आहे अशा पद्धतीचं मी साध्या सोप्या पद्धतीमध्ये इथं काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पेंट लाईनिंग पूर्ण डिझाईनला काढून घ्यायचे. नंतर आपण ह्याला डार्क करूयात. आता त्याच्या ड्रेसमध्ये गोल गोल असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत, छोटे छोटे वर्तुळ काढलेले आहेत. बाळाच्या केसांचं शेडिंग झालं नंतर आपण इथं बाजूची सुद्धा डिझाईन काढून घेणार आहे. थोडीशी गालाला पण शेडिंग देऊन घ्यायचे. याच्यानंतर बाळाच्या डोक्याच्या एका साईडला आपल्याला छोटे छोटे ढग काढायचे. तर इथं मी 3 ढग काढलेले आहेत, थोडेसे गॅप सोडून काढलेले आहेत. याला फेंटच लाईनिंग ठेवायची. याची शेडिंग झाली का आपल्याला हे डार्क करायचे आहेत, ते खूप उठावदार दिसतील. तर इथं बाळाला छोटेसे पंख मी काढलेले आहेत. तर पंखांना खूप सुंदर अशी शेडिंग देऊन झाली का नंतर ह्याला आपल्याला लाईनिंग करून घ्यायचं आहे. लाईनिंग केल्यानंतर पंख खूप उठावदार दिसतील. याच्यानंतर आपल्याला इंद्रधनुष्याचा आकार 2 ढगांमध्ये दाखवायचा आहे. तर त्यासाठी छोटे छोटे लाईन्स देऊन घ्यायचे आहेत आणि त्या लाईन्समध्ये सुद्धा आपल्याला शेडिंग करून घ्यायचे आहे. आता ढगांमधून लांबट उभट अशा प्रकारचे छोटे छोटे डार्क डॉट्स दाखवायचे, जेणेकरून पाऊस खाली पडत आहे अशा प्रकारचं चित्र दिसून येते. खूप सुंदर असे डार्क डॉट्स इथे मी काढलेले आहेत. मेहंदीच्या सुंदर अशा ट्युटोरियलसोबतच मराठी भाषेतील माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकीचे व्हिडिओसुद्धा बघा. तर इथं आपल्याला ढगांना बाजून शेडिंग करून घ्यायचे आणि मधला भाग तसाच ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून ढग उठावदार दिसतील. पूर्ण शेडिंगने ढग उठावदार दिसणार नाहीत, तर मधला भाग आपल्याला तसाच ठेवायचा आहे. सेम खालीसुद्धा असेच काढायचे आहेत. पूर्ण शेडिंग देऊन झाल्यानंतर आपल्याला ढगांना लाईनिंग करून घ्यायचे आहे. लाईनिंगमुळे उठावदार दिसतील ढग आणि शेडिंगसुद्धा खूप सुंदर दिसेल. बाकीचे व्हिडिओसुद्धा बघा, त्यामध्ये सुद्धा मराठी भाषेतील माहिती आणि छोटे छोटे मेहंदी ट्युटोरियल अपलोड केलेले आहेत. तर आता इथं ढगांना आपण शेडिंग करून घेऊया. शेडिंग करून घेतल्यानंतर तुम्ही बघा चित्र किती उठावदार, आखीव रेखीव आणि सुंदर दिसून येत आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की हे बेबी शॉवरचं पॅटर्न कसं वाटलं. इथे थोडासा रबर बँड घातलेल्या प्रकारचा आपण दाखवलेला आहे. खूप सुंदर असं बाळ दिसून येते. आता त्याचा जो ड्रेस आहे तो त्यात आपण छोटी छोटी वर्तुळ आहेत ते सोडून बाकीचा पूर्ण ड्रेस आपल्याला डार्क करायचा आहे, म्हणजे ड्रेस खूप उठावदार दिसेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार.